नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 जुलै 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण विधान परिषद, राष्ट्रीय आणीबाणी, CPI, नाबार्ड, करतारपूर गुरुद्वारा, गुरु नानक देव आणि इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जे काही आजचे आपले डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी विधान परिषदे संदर्भात आहे। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। महायुतीची सरशी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। काल म्हणजे दिनांक 12 जुलै 2024 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही विधान परिषद आहे त्याच्या 11 जागांसाठी त्या ठिकाणी निवडणूक झाली। त्यामध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये आपल्याला चुरस दिसली। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी या न्यूज मधील जो काही हा विधान परिषद हा पॉइंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पाहूया प्रश्न क्रमांक 1। विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो पहा, जी काही विधान परिषद आहे त्या विधान परिषदेमध्ये आमदार होण्यासाठी किंवा त्या सदनाचे सदस्य होण्यासाठी जी काही किमान वयोमर्यादा आहे ती या ठिकाणी 30 वर्षे ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। राज्यातील विधान परिषद रद्द करण्याचा किंवा निर्माण करण्याचा प्रस्ताव कोण देऊ शकतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम जी काही विधान परिषद जर एखाद्या राज्यामध्ये निर्माण करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा जो काही प्रस्ताव आहे किंवा त्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे पार पाडली जाते हे या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावे लागेल। फॉर एक्झाम्पल आता असं समजूया की महाराष्ट्र या राज्यामध्ये विधान परिषद नाहीये। मग या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जी काही विधानसभा आहे त्या विधानसभेला काय कार्य करावे लागेल हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। सर्वप्रथम जी काही विधानसभा आहे ती विधानसभा एक प्रस्ताव आणल आणि त्या प्रस्तावावर या ठिकाणी बहुमतातून निर्णय घेईल। जर बहुमताने या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेने जर प्रस्ताव मंजूर केला की आपल्या राज्यामध्ये विधान परिषद हे विधिमंडळाचे जे काही वरिष्ठ सभागृह आहे त्याची निर्मिती करायची आहे आणि त्या संदर्भात जर त्यांनी होकार दिला तर तो मान्य झालेला प्रस्ताव पुढे या ठिकाणी संसद म्हणजे जी काही आपली पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटकडे पाठवला जातो। मग या ठिकाणी पार्लमेंटमध्ये या ठिकाणी तो प्रस्ताव स्वीकारायचा, तो प्रस्ताव मान्य करायचा का तो प्रस्ताव धुडकून लावायचा हा पूर्ण निर्णय या ठिकाणी भारताच्या संसदेमध्ये होतो। जर प्रस्ताव या ठिकाणी पास झाला तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेबरोबर या ठिकाणी विधान परिषद या दुसऱ्या सभागृहाची स्थापना केली जाते। विधानसभा हे ज्याप्रमाणे केंद्रामध्ये लोकसभा आहे अगदी त्याचप्रमाणे विधानसभा कार्य करते राज्य स्तरावर, आणि ज्या प्रकारे केंद्रामध्ये राज्यसभा आहे अगदी त्याप्रमाणे विधान परिषद ही राज्य स्तरावर कार्य करताना आपल्याला दिसते। म्हणजेच या ठिकाणी जर एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद रद्द करायची असेल किंवा ती निर्माण करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा जो काही प्रस्ताव आहे तो या ठिकाणी राज्याच्या विधानसभेने पास करावा लागतो किंवा राज्याच्या विधानसभेने तो द्यावा लागतो। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी संदर्भात आहे। सर्वप्रथम यावर आधारित जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। 25 जून संविधान हत्या दिवस जाहीर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो तुम्हाला माहित असेल की 25 जून 1975 साली स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याकडून आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती। मग त्या ठिकाणी जी काही राष्ट्रीय आणीबाणी आहे ती इलिगल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती, अशा प्रकारचा एक आरोप त्यावेळच्या राष्ट्रीय आणीबाणीवर केला जातो आणि त्यालाच या ठिकाणी केंद्र सरकारने आता 25 जून हा संविधान हत्येचा दिवस आहे म्हणून जाहीर करण्याचे ठरलं आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। पूर्ण जे न्यूज या ठिकाणी आहे ती राजकीय आहे। राजकीय न्यूज असल्या कारणे ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी या न्यूज मधील जो काही राष्ट्रीय आणीबाणी हा पॉइंट आहे
तो या ठिकाणी आपल्याला पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। त्यावर या ठिकाणी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची चर्चा करणं गरजेचं आहे। प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही नॅशनल इमर्जन्सी आहे किंवा जी काही राष्ट्रीय आणीबाणी असते तिची घोषणा भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया कडून केली जाते, हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। परंतु या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती जी काही राष्ट्रीय आणीबाणी आहे तिची घोषणा आपल्या घटनेच्या कलम 352 अंतर्गत करतात। म्हणजे या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले कलम 352 हे या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर कलम 356 तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। 300 कलम हे 56 राज्यामध्ये जी काही राष्ट्रपती राजवट आहे त्या राजवटी संदर्भात आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। कलम 360 च्या अंतर्गत देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते आणि कलम 368 नुसार जी काही घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीची काय प्रक्रिया असेल, त्यासाठी कोणता ग्राउंड आहे, हे या ठिकाणी कलम 368 मध्ये आपल्या घटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा होऊ शकते, म्हणजे कोणत्या आधारावर एखाद्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करायची असेल तर तो नेमका आधार काय, याविषयी या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। जे आधार आहे त्यामध्ये पर्याय ए बाह्य आक्रमकता, पर्याय बी सशस्त्र बंड, पर्याय सी अंतर्गत गडबड आणि पर्याय डी ए आणि बी दोन्हीही। मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशामध्ये जी काही राष्ट्रीय आणीबाणी आहे ती राष्ट्रीय आणीबाणी करण्याचे एकूण 3 ग्राउंड्स या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात, ज्यामध्ये एक आहे बाह्य आक्रमकता, नंबर 2 आहे आपल्या देशामध्ये झालेला सशस्त्र बंड आणि नंबर 3 जो पॉइंट आहे तो आहे मित्रांनो युद्ध। फॉर एक्झाम्पल भारताचे पाकिस्तान सोबत युद्ध सुरू झाले आहे, मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते। म्हणजेच आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद एकूण 3 आधारावर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते, ज्यामध्ये एक आहे बाह्य आक्रमकता, नंबर 2 आहे सशस्त्र बंड आणि नंबर 3 आहे युद्ध। म्हणजेच या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय डी ए आणि बी हे दोन्ही या ठिकाणी बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी कंझ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक उपभोक्ता निर्देशांका संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो पाहण्यापूर्वी या ठिकाणी न्यूज पाहूया। किरकोळ महागाई दराचा 4 महिन्यांचा उच्चांक, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही सीपीआय आहे त्या सीपीआय वर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे। सीपीआयच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जी काही महागाई दर आहे किंवा जी काही किंमत वाढ आहे वस्तूंची ती मागील कालावधीचा विचार करता या कालावधीमध्ये किती टक्क्यांनी वाढली आहे हे या ठिकाणी आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला सीपीआय इंडेक्स पाहावा लागतो। या ठिकाणी आपल्याला होलसेल प्राइस इंडेक्स पाहावा लागतो। जर या ठिकाणी एक ग्राहक म्हणून तुम्ही या ठिकाणी जर किमतीमध्ये झालेले जे काही बदल आहे ते तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला सीपीआय विषयी माहिती असणं आवश्यक आहे। चला तर या सीपीआय वर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतातील कोणती संस्था सीपीआय ची गणना आणि प्रकाशनासाठी जबाबदार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे त्याची गणना करण्याचं कार्य, त्याचं मोजमाप करण्याचं कार्य आणि जो काही अहवाल त्या ठिकाणी आला आहे त्याचं प्रकाशन करण्याचं कार्य भारताच्या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय, ज्याला की या ठिकाणी आपण सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन म्हणतो, त्या ऑर्गनायझेशन कडून या ठिकाणी केलं जातं। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6, सीपीआयच्या गणनेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जेव्हा आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्सचं मापन करत असतो मग ते मापन करत असताना या ठिकाणी आपण कोणकोणते घटक गृहीत धरतो, तर या ठिकाणी मित्रांनो आपण अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल किंवा जी काही वाहतुकी होणारा जो काही खर्च आहे आणि त्या खर्चामध्ये होणारा जो काही बदल आहे किंवा त्यामध्ये होणारा जी काही भाववाढ असेल, भावघट आहे, या सर्व घटकांचा या ठिकाणी आपण समावेश करतो आणि याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सीपीआयचं मोजमापन करत असतो। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी नाबार्ड संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। नाबार्ड बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। विधान क्रमांक 1,
नाबार्ड कृषीला दिलेल्या कर्जासाठी बँकांना पुनर्वित्त पुरवते। विधान क्रमांक 2, सरकारच्या ग्रामीण विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नाबार्डचा सहभाग आहे। विधान क्रमांक 3, नाबार्ड थेट शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देते। खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही विधाने आहेत ती विधाने या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावी लागतील। विधान क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। नाबार्ड प्रामुख्याने कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करते। या ठिकाणी ज्या काही बँका आहेत त्या बँकांना पुनर्वित्त पुरवण्याचं कार्य नाबार्डकडून केलं जातं आणि त्यानंतर या ज्या बँका आहेत त्या या ठिकाणी शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करत असतात। नंबर 2 चे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे। ग्रामीण भागाचा विकास किंवा ग्रामीण भागासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्यांना आवश्यक असणारा जो काही अर्थपुरवठा आहे तो अर्थपुरवठा करण्याचं कार्य आणि या योजनाची अंमलबजावणी करण्याचं कार्य यामध्ये नाबार्डचा महत्त्वपूर्ण सहभाग असलेला आपल्याला दिसतो। विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी बरोबर राहील आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं राहील। विधान क्रमांक 2 कारण या ठिकाणी जी काही नाबार्ड आहे ती सरळ शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही। सर्वप्रथम नाबार्ड या ठिकाणी एखाद्या बँकेला या ठिकाणी काय करेल, कर्ज देईल किंवा पैसा देईल। ती जी बँक आहे पुढे शेतकऱ्यांना कर्जाच्या स्वरूपात पैशाचं वाटप करेल अशा प्रकारचे कार्य या ठिकाणी नाबार्डकडून केले जाते। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 बरोबर, विधान क्रमांक 2 बरोबर, विधान क्रमांक 3 चुकीचं असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 1 आणि 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी करतारपूर गुरुद्वारा संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। करतारपूर साहिब यात्रेकरू कॉरिडॉर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1, पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताच्या सीमेशी जोडणारा हा विजा मुक्त सीमा क्रॉसिंग आणि सुरक्षित कॉरिडॉर आहे। विधान 2, करतारपूर येथील गुरुद्वारा रावी नदीच्या काठावर आहे। विधान 3, शीख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक यांचा जन्म करतारपूर येथे झाल्यामुळे या ठिकाणी त्याचे महत्त्व आहे। अशा प्रकारचे आपल्याला 3 विधाने देण्यात आली आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही करतारपूर साहिब गुरुद्वारा आहे तो या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आहे आणि या ठिकाणी भारतामधील जे काही शीख बांधव आहेत त्या शीख बांधवांना या पवित्र स्थळी जाता यावं यासाठी या ठिकाणी विजा मुक्त सीमा क्रॉसिंग आणि सुरक्षित कॉरिडॉर या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे। हे या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं विधान 1 बरोबर आहे। या ठिकाणी जो काही करतारपूर गुरुद्वारा आहे तो रावी नदीच्या काठावर वसलेला आहे। हेही विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही शीख धर्माचे पहिले धर्मगुरू आहे ज्यांना या ठिकाणी आपण गुरु नानक या नावाने आपण ओळखतो त्यांचा जन्म या ठिकाणी करतारपूर या ठिकाणी झालेला नाहीये, परंतु या ठिकाणी गुरु नानकांचं जे काही वास्तव्य आहे ते या ठिकाणी एकूण 18 वर्ष होतं। या कालावधीमध्ये या ठिकाणी त्यांनी शीख धर्माचे अनुयायी जोडले आणि जो काही शीख धर्म आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य केले आणि या ठिकाणी गुरु नानक यांचा मृत्यू झाला होता। यामुळे या ठिकाणी या ठिकाणाला महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजेच या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 8 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय ए फक्त विधान 1 आणि विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी गुरु नानक देव यांच्या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक होते। नंबर 2, गुरु नानक देव यांची शिकवण त्यांच्या हयातीतच गुरु ग्रंथ साहिब मध्ये संकलित केली गेली आहे। अशा प्रकारचं आपलं दुसरं विधान आहे आणि यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही गुरु नानक देव आहेत यांनी शीख धर्माची स्थापना केली म्हणजे ते या ठिकाणी शीख धर्माचे संस्थापक आहेत याचाच अर्थ विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जी काही गुरु नानकांचे विचार आहेत, जी काही गुरु नानकांची शिकवण आहे त्याचा संग्रह मित्रांनो या ठिकाणी गुरु ग्रंथ साहिब मध्ये करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जो काही गुरु ग्रंथ साहिब आहे या ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी शिखांचे 5वे धर्मगुरू अर्जुन यांच्याकडून करण्यात आली आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी केवळ विधान 1च बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील
पर्याय ए फक्त विधान क्रमांक 1 बरोबर. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट संदर्भात आहे. प्रश्न पाहण्या अगोदर नेमका इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल. आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि या राज्यामधून वाहणाऱ्या अनेक नद्या या ठिकाणी आपण पाहू शकतो. मग या ठिकाणी या नद्यामधून जो काही पाण्याचा प्रवाह आहे तो प्रवाह कोणत्या राज्याला किती पाणी द्यावे या संदर्भात बऱ्याच वेळा दोन राज्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी वाद झालेले दिसतात, ज्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक असेल, महाराष्ट्र तेलंगणा, महाराष्ट्र आंध्रा अशा प्रकारचे वाद तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेले असतील. मग हे जे वाद आहेत ते वाद सोडवण्यासाठी या ठिकाणी काही इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट केंद्रे आहेत त्यांची स्थापना करण्यात आली आहे, लॉ स्थापन करण्यात आले आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे जे वाद आहेत ते सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातात आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे. सरळ जी काही न्यूज आहे त्यावर आधारित प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1, इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ऍक्ट 1956, रिव्हर बोर्ड ऍक्ट 1956. थर्ड, नॅशनल रिव्हर वॉटर अलोकेशन ऍक्ट 1993. How many of the above laws aim to regulate interstate river water sharing? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी लॉ नंबर 1 इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ऍक्ट 1956 अँड नंबर 2 रिव्हर बोर्ड ऍक्ट 1956, these two are related to इंटरस्टेट रिव्हर वॉटर शेअरिंग या संदर्भात आहेत. म्हणजे या ठिकाणी वरील 3 पैकी केवळ 2च हे राज्यामधील जे काही पाण्याचं वाटप आहे त्या पाण्याच्या वाटपा संदर्भात आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपलं महत्त्वपूर्ण डिस्कशन आहे ती या ठिकाणी आपण पूर्ण केली आहे. एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, दिनांक 14 जुलै 2024 म्हणजे रविवारचं जे काही आपलं लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण आहे ते आपण दिनांक 15 जुलै म्हणजे सोमवारी एकत्रितरित्या सोमवार आणि रविवारचं एकत्रितरित्या असं घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी रविवारी येणाऱ्या आपला जो काही व्हिडिओ आहे तो या ठिकाणी पब्लिश होणार नाही. इथून पुढे आपण रविवारी ॲज अ सुट्टी किंवा हॉलिडे आज घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. विशेष बाब म्हणजे या डिस्कशनची जी काही PDF आहे तीही येणाऱ्या काळामध्ये लवकर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.